नमस्कार मंडळी, राम राम. गावकरांचा नमस्कार. आमदार पी.एन. साहेबांचा प्रथम पुण्यस्मरणचा कार्यक्रम होता आणि त्यानिमित्त वयस्कर माणसांचा आरोपी महोत्सव असा 75 जी वयस्कर माणसं आहेत त्यांचा सत्काराचा कार्यक्रम केला आणि नियोजन पण चांगल्या पद्धतीने झाले आणि व्याख्यानासाठी शिवाजीराव केले हे आले होते आणि हे स्वतः आले आणि कार्यक्रम पण मस्त झाला. मी कॉलेजला असताना यांचे नाव एवढे प्रसिद्ध होते की प्रत्यक्षांना कधी बघायलाच नाही, तर आज मी प्रत्यक्षात बघितल्यावर ऐकून कार्यक्रमाचं मन समाधान झालं आणि त्यांनी जी व्याख्यान दिली चांगले साहेबांच्या विषयी 4 शब्द बोलले. म्हणजे साहेबांचे तुम्ही मित्र तसे म्हणायचे. म्हणजे तुमचे शिक्षण कुठे झाले? राबा पाटील विद्यालय सोडवली खालसा. होय, म्हणजे तुम्ही इथलेच आहे. आज मला वाटतं तुम्ही बाहेरचेच आहे. नाही आणि कॉलेज भोगावती महाविद्यालय कुरुकुली. मग एवढं कौतुकास्पद वाटतंय की आपल्या इथला माणूस एवढा मोठा झाला आणि नाव एवढं महाराष्ट्रामध्ये पूर्ण त्यांचं गाजते, त्यात अभिमानास्पदच आहे सगळं. आणि महत्वाचं म्हणजे साहेबांचे मित्र आहेत आणि साहेबांच्या जुन्या आठवणी सुद्धा थोड्याफार जुन्या आठवणी काय सांगू शकता सगळ्या तुम्ही? आम्ही जेव्हा हायस्कूलला होतो तेव्हा पहिली 4 व्हीलर सोडवणीची जे आहे कोल्हापूरहून ती पहिल्यांदा पी.एन. पाटील साहेबांची आली आणि त्या 4 व्हीलरचं एवढं आम्हाला आकर्षण की राबा पाटील विद्यालयापासून आमच्या गावातले हनुमान मंदिर जे आहे त्या हनुमान मंदिराजवळ वडिलांचे घर पी.एन. पाटलांचं, तिथपर्यंत ती गाडी जाणार आणि त्या गाडीच्या पाठीमागं पळणार आणि गाडीच्या पाठीमागं पळवून मग पी.एन. साहेब बाहेर पडले की आम्ही बघणार. मला वय काय होतं साहेबांचं त्यावेळी साहेब आमच्यापेक्षा 10-15 वर्ष असं म्हणजे एकदम तरुण वयामध्ये, म्हणजे आम्हाला आसपास. मग आम्हाला असं वाटायचं असं राजबिंड व्यक्तिमत्व जर आपल्याला मिळालं तर किती चांगलं होईल. आणि प्राध्यापक झाल्यानंतर हे जाणवलं की तेच राजबिंड व्यक्तिमत्व वयाची 70 गाठ्यापर्यंत पी.एन. पाटील साहेबांनी आहे तसं टिकून ठेवण्याचं काम केलं. बरोबर. म्हणजे त्यांचं कार्य आहे ते, म्हणजे लहान मुलग्याला जर विचारलं की बाबा साहेब म्हणजे कोण, तर साहेबांचं सांगणं म्हणजे काय असतं ते साहेबांचं लहान मुलाच्या तोंडातून म्हणून येतं. आणि साहेबांचं असं काम होतं, फोन केला तर बोला महेश काय बोलायचं आहे, काय करायचं काम, असं परिस्थितीची होती. आणि साहेबांची कुणकुण आहे ती आपल्या आयुष्यभर लक्षात राहणार. म्हणजे ही लोक जोपर्यंत आहेत त्यावेळी तर साहेबांचे कोणच विसरणार नाही. स्मरण पाहिलं त्यामुळे त्यांचं मी साहेबांचं बरोबर आठवण करतो आणि आलेल्या लोकांचं स्वागत करतो आणि वयस्कर माणसांचे जी सत्कार समारंभ केला ती नियोजन केलं त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो आणि नमस्कार.